मकर संक्रांत जवळ आली तर मेकअप करायचा आहे, अशा पद्धतीने मेकअप करा. चला तुम्हाला सांगते. तर ना आधी चेहरा धुवून घ्यायचा. त्यानंतर मग इथे ना मॉइश्चरायझर लावायचं होतं. मी निव्हियाचं मॉइश्चरायझर यूज करते. तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते यूज करा. मी मॉइश्चरायझर ना व्यवस्थित गळ्याला आणि चेहऱ्याला व्यवस्थित कानाला सगळीकडे लावून घेतला. त्यानंतर मग आहे ना इथे आहे ना सेट झाल्यानंतर ना मॉइश्चरायझर मग प्रायमर घ्यायचा. माझ्याकडं प्रायमर आहे. तुमच्याकडे जर ॲलोवेरा जेल असेल तरी चालेल. मी ना प्रायमर मेकअप सेट होण्यासाठी लावत असते आणि मग ना व्यवस्थित प्रायमर लावून घेतलं गळ्याला, कानाला, चेहऱ्याला सगळीकडे व्यवस्थित प्रायमर लावून झाल्यानंतर ना मी ना इथं सीसी क्रीम घेतली याची लॅक्मीची. मग तीच सीसी क्रीम व्यवस्थित लावून घेतली. डोळ्याखाली जास्त लावली कारण की ना डोळ्याजवळ ना थोडं काळं जास्त होतं म्हणून. आणि त्यानंतर ना सगळं व्यवस्थित सेट होईपर्यंत ना फाउंडेशन व्यवस्थित लावून घ्यायचं गळ्याला, कानाला, चेहऱ्याला. त्यानंतर इथं आहे ना मी ना कॉम्पॅक्ट लावायचे. आता कॉम्पॅक्ट पावडर माझ्याकडे लॅक्मीची तीच यूज करते मी. तुमच्याकडे जी असेल ती यूज करा. आणि ना व्यवस्थितपणे ना सगळीकडे गळ्याला, कानाला आणि चेहऱ्याला लावून घ्यायची. त्यानंतर मग इथं आहे ना व्यवस्थित लावून झाल्यानंतर ना आता आहे ना आयब्रो पेन्सिल लावायची आहे. मग मी आयब्रो पेन्सिल लावून घेतली. पण त्याच्यानंतर ना ब्रशनी थोडंसं आहे ना व्यवस्थित करून घेतली, जेणेकरून ना आयब्रो पेन्सिल लावलेली अशी वाटत नाही. व्यवस्थित करून घेतली. त्यानंतर मला लिपस्टिक लावायची होती. माझ्याकडे साधी लिपस्टिक आहे. तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही यूज करू शकता. मी ही यूज करते आणि मला हा कलर आवडतो म्हणून मी हाच कलर लावला आहे. त्यानंतर मग इथं आहे ना लिपस्टिक लावून झाल्यानंतर ना व्यवस्थित झालं आहे सगळं. आता आता राहिली टिकली लावायची. मग टिकली लावून घेतली आणि टिकली लावल्यावर एकदम असं व्यवस्थित वाटत होतं. अजून ज्वेलरी ते सगळं राहिलेलं आहे घालायचं. म्हणून मग मी ना पटकन नाही का व्यवस्थित टिकली लावून झाल्यानंतर ना इथं आहे ना नाही का काजळ लावायचं राहिलं होतं म्हणून आय मेकअप करायला लागले. काजळ लावून घेतलं. आता डोळ्यात पाणी आलं, थोडं वेळ थांबले. नंतर मग आहे ना दुसऱ्या डोळ्याला लावून घेतलं काजळ. काजळ लावून झाल्यानंतर ना इथं आहे ना आता मला आयशॅडो लावायचा होता म्हणून आयशॅडो लावायला घेतला. आता आयशॅडो लावायचा म्हटलं की ना साडीवर मॅचिंग नाही लावता येत म्हणून मग थोडंसं ना साडीसारखा कलर याच्यामध्ये घेऊन मी ना पिंक कलर मिक्स केला आणि मग आयशॅडो लावला. त्यानंतर इथे ना आयलायनर लावून घेतलं. आता एकटीला आयलायनर लावायचं म्हटलं का असंच करावं लागतं तोंड इकडं-तिकडं. नंतर मग आहे ना मी हेअरस्टाईल करून घेतली आणि माझ्याकडे जो ब्रॉच आहे ना तोच मी लावून राहिले. मी गजरा नाही लावला आणि ना तुम्हाला दाखवते मकर संक्रांतीसाठी तुम्ही असा मेकअप करू शकता. ब्रॉच व्यवस्थित लावून घेतला आणि ना तुमच्याकडं बो घालून तुम्ही गजरा पण लावू शकता. आणि मला पप कसा दिसतो हेअरस्टाईलमध्ये कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि त्यानंतर ना ज्वेलरी घालायची म्हणून ज्वेलरी घालून घेतली. सिंदूर पेन्सिल लावल्या, बांगड्या घातल्या आणि ना अशा पद्धतीने मेकअप झाला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. याचा डिटेल व्हिडिओ मी लॉंग व्हिडिओमध्ये ना शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. बाय बाय.